आयुष्यात इतिहास घडवण्याची संधी अनेकांना मिळते, पण हा इतिहास घडवत असताना अजरामर होण्याची संधी मात्र फार कमी लोकांना मिळते. एकनाथ शिंदे यांचं बंड जेव्हा शिवसेनेत झालं आणि त्यानंतर जे सरकार स्थापन झालं, ह्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये इतिहास घडवण्याची संधी अनेकांना मिळाली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल असतील, तत्कालीन सुप्रीम कोर्टामधले न्यायाधीश असतील, सध्याचे विधानसभा अध्यक्ष असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, ह्या सगळ्यांना लोकशाहीच्या पद्धतीने एक इतिहास घडवण्याची संधी या घटनेने दिली होती. पण काहींनी केंद्रीय यंत्रणांचा दबाव म्हणून, काहींनी पैशाची आमिषं म्हणून, तर काहींनी स्वतःची पक्षनिष्ठा सिद्ध करण्यामुळे ही संधी हातातून गमावली. आणि ते इतिहास आपल्याला जे शिकवतो ना, की जेव्हा स्वतःवर अन्याय होतो तेव्हा त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून शस्त्रही स्वतःलाच हाती घ्यावी लागतात. आणि तीच परिस्थिती झाली उद्धव ठाकरे यांची. आज मी याबद्दल का बोलतोय आणि हा इतिहास घडवण्याची संधी म्हणजे लोकशाही वाचवण्याची संधी उद्धव ठाकरेंना काही दिवसांमध्ये कशी येऊन ठेपली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी साईराज पवार. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी एक आठवण, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओज तुमच्या इतर मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबांमध्ये, तुमच्या फॅमिली ग्रुप्समध्ये शेअर करा. आता सुरुवात करूया की मी या घटनेबद्दल आज का बोलतोय. खरं म्हणजे 25 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर आणि 30 ऑक्टोबर ह्या 3 तारखा ह्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. ह्या दोघांसोबतच त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदारांसाठी देखील महत्त्वाच्या असणार आहेत. कारण 25 ऑक्टोबर ही ती तारीख आहे जेव्हा शिंदे गटातील आमदार हे विधानसभा अध्यक्षांकडे आपलं उत्तर सुपूर्द करणार आहेत की डिस्क्वालिफिकेशन का करू नये म्हणून. 26 तारखेपासून या गोष्टीवर सुनावणी सुरू होणार आहे. आणि 30 ऑक्टोबर ही तारीख अशी आहे की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे विधानसभा अध्यक्षांना की ह्या तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला काय तो निर्णय कळवा, नाहीतर आम्ही निर्णय घेण्यासाठी समर्थ आहोत. त्यामुळे आता असे विचार यायला लागलेत की जर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांना डिस्क्वालिफाय केलं तर काय होईल, किंवा विधानसभा अध्यक्षांनी जर निर्णय घेतलाच नाही तर काय होईल. आणि या सगळ्या परिणामांची चर्चा करतानाच आपण पाहणार आहोत की यामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा लढा किती महत्त्वाचा ठरणार आहे. आता विधानसभा अध्यक्षांकडे म्हणजे पर्यायाने भाजपकडे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे हे जे 40 आमदार आहेत जे एकनाथ शिंदेंसोबत गेलेत यांचं डिस्क्वालिफिकेशन करणं किंवा यांचं डिस्क्वालिफिकेशन न करणं. आता बघूया डिस्क्वालिफिकेशन केलं तर काय होईल. डिस्क्वालिफिकेशन केलं तर मुख्यमंत्र्याचं पद जातं आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, सरकार बरखास्त होऊ शकतं. याचे परिणाम काय होतील, त्याचे परिणाम 2 बाजूने होऊ शकतात. सगळ्यात पहिलं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा वापर करून झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना फेकून दिलं, म्हणजे आपल्या मित्रपक्षाला फेकून दिलं, ही भाजपची जे इतिहास राहिला, भाजपवर जे आरोप होतात हा आरोप एका मोठ्या उदाहरणासह स्पष्ट होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना नसून शिवसेना ही खरोखरच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे हे, आणि ह्या गोष्टीवर भाजपतर्फेच विधानसभा अध्यक्षांच्या मार्फत शिक्कामोर्तब केलं जाईल. कारण विधानसभा अध्यक्षांनी जर डिस्क्वालिफिकेशन केलं तर एनिवे याच्यातून हे प्रूव्ह होतं की शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. आता समजा ह्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन केलं नाही तर सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेत त्यानुसार जर आपण नीट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की सुप्रीम कोर्टाने फक्त सही करायचं बाकी ठेवलं आहे आणि ती सही करायची संधी विधानसभा अध्यक्षांना दिली आहे. अन्यथा त्यांच्या जे काही ऑब्झर्वेशन्स सुप्रीम कोर्टाने मांडलेत मेमध्ये दिलेल्या जजमेंटमध्ये, त्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की एकनाथ शिंदे यांचा जो व्हीप नेमला होता, एकनाथ शिंदे यांनी जे पक्ष फोडला, हे सर्व किती गैरप्रकारे केले गेले. त्यामुळे हा निर्णय जर विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टातून जर सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश जे की चंद्रचूड आहेत यांच्या कोर्टात गेला तर मात्र एकनाथ शिंदे आणि यांच्यासोबतच्या 40 आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन हे 99% तरी होऊ शकतं. आणि मग अशा परिस्थितीत काय करतील, तर अनेक जण असे महाराष्ट्रातले म्हणत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार यांना संधी दिली जाईल आणि अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल. पण ही गोष्टसुद्धा भाजपसाठी योग्य होणार नाही. याचं कारण म्हणजे हिंदुत्व जर सोडलं तर भाजप ज्या 2 मुख्य मुद्द्यांना घेऊन राजकारणामध्ये इलेक्शनसाठी सामोरा जातो तो म्हणजे भ्रष्टाचार आणि परिवारवाद. आणि अजित पवार हे या दोन्ही गोष्टींचं एक उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप हा न्यायालयामध्ये जरी सिद्ध झाला नसला तरी त्यांच्या अनेक फाईल्स ह्या सध्या ते सरकारमध्ये गेल्यानंतर टेबलावरून कपाटात गेल्यात आणि त्यांना कपाटातून टेबलावर परत येण्यासाठी वेळ लागणार नाही. सध्या मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकामध्ये अजित पवार यांनी त्यांच्याकडे जमीन, पोलिसांची अटी आरक्षित असलेली जमीन ही एका बिल्डरला द्यावी अशा प्रकारची विनंती केली होती, धमकीवजा विनंती केली होती, अशाचा मजकूर प्रसिद्ध झाला होता.
त्यामुळे हे कुठे चाललं आहे हे लक्षात येतच असेल. त्यामुळे अजित पवार यांची संधी तिथे लागेल, CM पदासाठी लागेल, यातही जरा शंकाच आहे. मग आता तिसरा पर्याय उरतो, तो म्हणजे विधानसभा बरखास्त करणं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा इलेक्शन घेणं. या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळे सर्वे आपल्या विरुद्ध जात आहेत त्यावेळेस भाजप ही संधी घेऊ पाहिल यात देखील शंका आहे. पण आता तुम्ही जर बघितलं तर ह्या तिन्ही गोष्टी जर शंकास्पद आहेत तर काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आणि त्यातला ह्या तिघांमधला सगळ्यात चांगला म्हणजे सगळ्यात कमी वाईट असा निर्णय असेल तो म्हणजे इलेक्शन घेणं. मग जर इलेक्शन घेतलं तर इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो लोकशाहीसाठी गरजेचा असतो तो म्हणजे लोकांचं मॅन्डेट कोणाकडे. 2019च्या इलेक्शननंतर महाराष्ट्राने अनेक उलथापालथी पाहिल्यात. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिली कुठलीही इलेक्शन लागो पण इलेक्शन लागो अशी लोकांची भावना आहे. कारण त्यातून त्यांना काय वाटलं, या सगळ्या घटनांचं काय वाटलं याबद्दल मत द्यायचं आहे. काहींना उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली हे आवडलं नसेल, तर काहींना भाजपने महाविकास आघाडी फोडून पुन्हा एकदा शिवसेना फोडून महाविकास आघाडीचं सरकार पाडलं हे आवडलं नसेल. पण जे काही आहे ते मतांमधून परिवर्तन करण्याची संधी ही लोकांना ह्या इलेक्शनमुळेच मिळेल. आणि ती पर्यायाने मिळते उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांची जी सुप्रीम कोर्टात केस चालू आहे त्यामुळे तशी संधी जर महाराष्ट्राला इथं लवकर मिळाली तर याबाबत उद्धव ठाकरेंचे आभारच मानले पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की 2019 पासून जे ब्लंडर महाराष्ट्रामध्ये होत आले आहेत याला कुठल्या ना कुठल्या प्रकारे उद्धव ठाकरे स्वतःच जबाबदार आहेत. त्यांनी भाजपची साथ सोडली नसती तर ही गोष्ट घडलीच नसती. पण यात दोन गोष्टी आहेत महत्त्वाच्या लक्षात देण्यासारख्या. त्या म्हणजे की इलेक्शन पूर्व झालेली युती ही कायदेशीर युती नसते. इलेक्शन पूर्व झालेल्या युतीला संविधानामध्ये कुठे मान्यता नाही आहे आणि त्याचा कुठेही कायदा नाही आहे की ही घटना मोडू शकत नाही किंवा जे काही तुम्ही युती केली आहे यातील काही टर्म्स अँड कंडिशन्स या तुम्ही तोडू शकत नाही असं कायद्यात नाही आहे. या उलट एखादं सरकार जेव्हा इलेक्शन निवडणूक झाल्यानंतर जेव्हा एकत्र बसतं ते सरकार जर तोडण्यात आलं तर त्यासाठी विधानसभा अध्यक्ष असतात की ज्यावर लक्ष ठेवतात की कोण आमदार कसं काम करत आहेत. जी डिस्क्वालिफिकेशनची केस चालू आहे ती इलेक्शन कमिशन बघतं की पक्ष कोणता आहे, कोण कसं काम करतं आहे, व्हीप कोणाचा चालतो आहे, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. सुप्रीम कोर्ट पाहिलं जातं. सुप्रीम कोर्टाचं या गोष्टीकडे लक्ष असतं. मग अशा व्यवस्थेमध्ये तुम्हाला लक्षात येईल की उद्धव ठाकरे यांनी जे केलं ते कायदेशीररित्या चुकीचं नव्हतं. अनेकांना मॉरली ते इनकरेक्ट वाटलं कारण त्यांनी भाजपसोबत मतं घेतली होती, पण ते कायद्याच्या दृष्टीने इनकरेक्ट नव्हतं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या ज्या निवडणूक पूर्व युत्या होतात या युत्यांचं डॉक्युमेंटेशन होणं आणि या युत्या ह्या पत्रकार परिषदेमधून सगळ्या क्लिअर टर्म्स आणि कंडिशन्स सकट मांडणं हे गरजेचं आहे. आणि तसं झालं तरच ह्या घटना पुन्हा घडणार नाहीत. आणि हा मुद्दासुद्धा चर्चेला आला तो उद्धव ठाकरेंच्या ह्या केसमुळेच. आणि जर या पद्धतीचा कायदा एखादा जर पुढे घडलाच तर त्याचं श्रेयसुद्धा आपल्याला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल. आता लोकशाही वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे न्यायपालिका. कारण सरकार हे नेहमीच पॉवरफुल असतं आणि ते जनतेवर कधीही अन्याय करू शकतं कुठल्याही प्रकारे. त्यामुळे त्यावर वचक बसण्यासाठी न्यायपालिका ही सुदृढ असणं हे अत्यंत गरजेचं असतं. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यातील बंडखोर, त्यानंतर स्थापन झालेलं सरकार, डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स, त्यानंतर शिवसेना नक्की कोणाची, ही इलेक्शन कमिशनसोबत झालेला वाद आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टात असलेली केस, ह्या सर्व केसेसमुळे न्यायपालिकेला भारतातील लोकशाहीकडे पाहण्याची एक वेगळी संधी मिळाली आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर नाबाम रेबिया केस, जी केस याआधी देखील आपण डिस्कस केली होती. नाबाम रेबिया केसमध्ये काय झालं होतं तर 2016चं हे जजमेंट आहे. या जजमेंटनुसार जर विधानसभा अध्यक्षांवर जर अविश्वासाचा ठराव असेल तर ते अविश्वासाचा ठराव असलेले विधानसभा अध्यक्ष हे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाहीत आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशन संदर्भात. म्हणजे विधानसभाचं कामकाज आणि सरकार हे नीट चालावं, मेजॉरिटी सरकार हे अस्तित्वात असावं हे पाहण्यासाठी जो अंपायर असतो विधानसभा अध्यक्ष, याच्या डोळ्यावरची पट्टीच जणू काय नाबाम रेबिया केसने बांधली होती. आणि आता उद्धव ठाकरे यांच्या केसमध्ये सांगताना सुप्रीम कोर्टाने ही केस जी 5 जजेसचं जजमेंट होतं ते आता 7 न्यायाधीशांकडे सोपवलं आहे आणि आता यावर सुनावणी सुरू होणार आहे. म्हणजे नाबाम रेबियासारखी घटना जी लोकशाही म्हणजे विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकारांना मर्यादा आणते, त्या केसचा पुनर्विचार करण्याची गरज ही सुप्रीम कोर्टाला देखील वाटली आहे आणि त्या दृष्टीने पावलं सुरू आहेत. इथं देखील आभार मानावे लागतील ते उद्धव ठाकरे यांचेच. उद्या जर सुप्रीम कोर्टाने नाबाम रेबिया खटला हा निकाली काढला आणि सांगितलं की हा खटला चुकीचा होता आणि त्यानुसार आपल्याला कायदा करता येणार नाही, त्यानुसार आपल्याला विधानसभा अध्यक्षांचे अधिकार मर्यादित ठेवता येणार नाहीत, तर ही लोकशाहीच्या दृष्टीने एक अत्यंत चांगली गोष्ट असेल. कारण ऑपरेशन लोटस हे जे लोकशाहीला एक कलंक आहे, म्हणजे स्थिर स्थावर असलेलं सरकार हे फोडणं, त्यातील आमदार फोडून स्वतःचं सरकार बसवणं, हा जसा भारतीय लोकशाहीला लागलेला एक कलंक आहे, तर ह्या कलंक लागण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे शस्त्र आहे ते म्हणजे ही नाबाम रेबिया केस आहे.
त्यामुळे ती जर निकाली निघाली तर हा लोकशाहीचा एक प्रचंड मोठा विजय असेल. आता न्यायपालिकेकडून आपण वळूया इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे. कुठलीही लोकशाही असली त्याचा सगळ्यात महत्त्वाचा अंग असतो तो म्हणजे इलेक्शन्स, निवडणुका जर व्यवस्थित झाल्या, त्यातून सरकार व्यवस्थित जर बसली तरच लोकशाही टिकू शकते. त्यासाठी इलेक्शन कमिशनसारखी संस्था ही पूर्णपणे स्वतंत्र असणं गरजेचं असतं. त्यावर कोणाचाही दबाव नसावा, त्यांनी इतर पक्षांमध्ये आणि सरकारमध्ये असलेल्या पक्षांमध्ये भेदभाव करू नये अशी जनरली एक अपेक्षा असते. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं वागणं उद्धव ठाकरे यांच्या केसमध्ये, शिवसेनेच्या केसमध्ये जे आपण पाहिलं ते आश्चर्यकारक आणि हास्यास्पदच होतं. शिवसेना कोणाची याबाबतीचा निकाल देताना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जे काही दावे केले ते सुप्रीम कोर्टाला पटलेले नाही आहेत. मेमध्ये दिलेल्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने यावर ताशेरे ओढले होते आणि या संदर्भातच एक वेगळी केस म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरुद्ध एक केस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट सुप्रीम कोर्टामध्ये लढतोय. त्यामुळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांसारख्या महत्त्वाच्या संस्थेमध्ये देखील जर आमूलाग्र बदल घडणार असतील आणि ते जर कोर्टामार्फत घडणार असतील तर त्याचं श्रेयसुद्धा उद्धव ठाकरे यांनाच जातं. याचं कारण असं की भारताच्या इतिहासामध्ये अशा घटना अनेक वेळेस घडल्यात, पण त्यावेळेला जो काही ज्यावर अन्याय झाला आहे असे जी काही व्यक्ती आहेत, असे जे काही पक्ष आहेत हे उभेच नाही राहिले. बिहारमधील चिराग पासवान यांचं उदाहरण तुम्हाला माहीतच असेल. ते आपला पक्ष हातातून निसटून जात असताना देखील काही करू शकले नाहीत. ते करण्यासाठी जी हिंमत लागते आणि ती उद्धव ठाकरे यांनी इथे दाखवली. त्यामुळे हे नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीत होणाऱ्या इलेक्शन्स, सुप्रीम कोर्ट, न्यायपालिका यांना एक खडबडून आलेली जाग आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यामध्ये पुढील काळामध्ये होऊ शकणारे आमूलाग्र बदल या सगळ्याचं श्रेय काही प्रमाणात उद्धव ठाकरे यांनाच जातं. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा अजून एका व्यक्तीचा आहे, ते म्हणजे सध्याचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जस्टिस DY चंद्रचूड. हे देखील महाराष्ट्राचेच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ह्या दोन व्यक्ती ह्या भारताची लोकशाही सुदृढ करू शकतात का आणि यावर सुप्रीम कोर्ट नक्की कसा पुढे निर्णय देईल हे पाहण्यासारखं आहे. आज दसरा मेळाव्याच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे कशावर बोलणार आहेत याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. ते ह्या घटनांबद्दल बोलतील का, 40 आमदारांबद्दल बोलतील की भाजपच्या एका संपूर्णपणे चाललेल्या प्रचाराकडे बोलतील. त्यांचं हे भाषण मुंबई महानगरपालिकेवर केंद्रित असेल की संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतावर लक्ष असेल, हे सगळं आज आपण दसऱ्याच्या मेळाव्यात ऐकणार आहोत आणि त्यावर देखील एक विश्लेषणाचा व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.